नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट आणि टेस्टी पास्ता रेसिपी। ही रेसिपी मुलांना खूप आवडते आणि बनवायलाही अगदी झटपट आणि सरळ सोपी असते। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण एक कांदा घेतलेला आहे। कांद्याला बारीक बारीक तुकड्यामध्ये कापून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर टमाटर घ्यायचं आहे। टमाटरला बारीक बारीक कापायचं आहे। 2 किंवा 3 मिरची घेऊ शकता, बारीक बारीक कापून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सांबार घ्यायचा आहे। सांबार तुम्ही कमी जास्त करू शकता। सांबारला पण बारीक बारीक कापून घ्यायचं आहे। बारीक बारीक कापून झाल्यावर आपल्याला त्याच्यानंतर एक पतेला घ्यायचा आहे, गॅसवर ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये 1, 2 किंवा 3 ग्लास तुम्ही पाणी ॲड करू शकता। ॲड करून झाल्यावर पहिले त्याला उकळी येऊ द्यायचं आहे। उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये 1 स्पून तेल टाकायचं आहे, 1 स्पून मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पास्ता घालून टाकायचा आहे। जोपर्यंत मऊ येत नाही तोपर्यंत त्याला शिजू द्यायचं आहे। असंच खरवडत राहायचं आहे, कारण की ते बुडाला लागलं नाही पाहिजे, म्हणून असंच खरवडत राहायचं आहे। त्याच्यानंतर एक चाळणी घ्यायची आहे। त्या चाळणीमध्ये पास्ता उकळलेला तिथे टाकायचा आहे। गॅसवर एक कढई ठेवून घ्या। कढईमध्ये 2 स्पून तेल टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गरम झाल्यावर जिरा, मोहरी हे सर्व टाकून झाल्यावर लसणाच्या किरल्या टाकायचं आहे। त्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे। मिरची टाकल्यावर आपल्याला शिजू द्यायचं आहे। त्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा हा लालसर येतपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर ठेवायचा आहे। लालसर आलं की हळद टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि तिखट टाकायचं आहे। तिखट टाकून झालं की थोडा वेळ शिजू द्यायचं। त्यामध्ये टमाटर ॲड करून घ्यायचं आहे। टमाटर ॲड केलं की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो सूप पण टाकायचं आहे। टोमॅटो सूप किंवा टोमॅटो सॉस पण टाकू शकता। त्याच्यामध्ये आपण सांबार पण टाकलेला आहे। सांबार टाकून झालं की थोड्या वेळाने त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे पास्ता। उकडलेला पास्ता टाकायचा आहे। पास्ता हा जोपर्यंत नरम येत नाही, शिजत नाही, तोपर्यंत आपल्याला असं खरवडायचं आहे। खरवडून झालं की थोडा वेळ शिजू द्यायचं आहे। अशा प्रकारे आपला झटपट टेस्टी पास्ता तयार झालेला आहे। हा पास्ता नाश्ता, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या खाऊसाठी एकदम छान आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। आणि असंच तुमच्यासाठी मी रेसिपी घेऊन येणार आहे आमच्या चॅनलवर।